हाय नमस्कार। आज मी इतकी कटाळली ना मापच नाही। 2-4 दिवस पुण्याला होती। रविवारी दुपारच्या गाडीने गेली होती तर काल मी रिटर्न आले आणि घरामध्ये इतका राडा होता तुम्हाला सांगते। घरामध्ये तोंड घेऊ वाटत नव्हतं। एकीकडून आपल्या घरामध्ये सुकट बोंबील होतं आणि दुसरीकडून गाना किचनवर राडा होता आणि खरकटी मरकटी भांडी। मी छोकुलीला म्हणलं की छोकुल्या थोडीशी भांडी होती जाताना तर का ग नाही बाहेर घासली, तर मला म्हणली नाही मम्मी सगळं घासलेलं होतं पण परत म्हणली आत्यानं घरामध्ये पुरी भाजी बनवली होती मग ती भांडी तशीच राहून गेली त्याच्यामुळं, आणि परत काय आम्ही वर आलोच नाही इकडं आपल्या घरी त्याच्यामुळे ती राहिली भांडी। मग म्हणलं जाऊ दे आता घरी स्वयंपाक हे ती करून त्यांना काहीतरी गावात नेलतं वाटतं जेवायला। आपल्या ज्योतिताईनं पुरी भाजी बनवली होती। असू द्या लेकरं बाळ मी गेल्यावर व्यवस्थित राहिली, चांगलं वाटलं। पण एवढा राडा झाला होता ना तुम्हाला सांगते, मी सगळा राडा आवरला। अजून सकाळपासून मी काय खाल्लं नाही आणि सगळं काम झाल्यावर आता 2 ग्लास पाणी पिली या ते आता पोटामध्ये का नाही असं दुखायला लागल्यासारखं झालं। पण म्हणलं चला एक व्हिडिओ करावं। तर हा बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की राधा सुकट बोंबील व्यवस्थित ठेवती का नाही घरात तिच्या तर भरपूर असा राडा पण असतो। तर कसं आहे माहिती का, जसं मी सुरुवात केली ना तसं अगोदर तुम्हाला दाखवते मी साफसफाई स्वच्छता कशी केली ती। चला आपलं आज पूर्ण घर बघू। हा बघा किचन वाटा मी ही फरशी आहे, ह्या फरशीपासून असा सगळा पूर्ण घासून घेतला, धुवून घेतला। ही पण 2 घासून धुवून घेतलं। तसंच किचन वाटा हिथून जी घासायला सुरुवात केला ते बघा असं मी किचनवर असं ठेवलंय। जार ही म्हणजे जारचं पाणी गळलं तर डायरेक्ट बेसिन मध्ये पडावं। मांडणीवर सगळी भांडी घासून सगळी लावली ती। हा बघा असा ह्याच्या खाली सुद्धा इतका राडा निघला बापरे। जसं मी का नाही सुकट बोंबीला आणायला म्हणजे इकायला चालू केलं ना तेव्हापासून तुम्हाला सांगते। हा बघा फ्रीज मधलं पण सगळं आवरलेलं आहे, सगळं आवरलं। थोडीशी भाजी आहे ह्याच्यामध्ये, हा बघा भाजी आहे ठेवलेली। तर सुकट बोंबील हे बघा मी असं ठेवलेलं आहे। एक मुंगी सुद्धा जाणार नाही आतमध्ये। काय झालं माहितीये का, मी इथं असं खडून पांढरं शुभ्र केलं, त्याच्यावर हे स्टँड ठेवलंय, त्याच्यावर हे कॅरेट ठेवलंय। कॅरेट मध्ये ते सगळं सुकट बोंबील एकदम पॅक असं बांधून ठेवलेलं आहे। हे आपलं टिपाड आहे, ह्या टिपाडाचा वापर आता काय होत नाही त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थोडीशी वापरायची म्हणजे नाही का जी वापरत नाही ती भांडी ठेवली ती। कारण का नाही भांडी जितकी पण वर असेल ना तेवढी लेकरं धुवून घेत नाही ती, पण मांडणीवरचीच काढायची नाही। इतकी भांडी पडायची घासाय बापरे, पाणी पेलेलं गला सुद्धा घासाय पडायचं। त्याच्यामुळं निम्याच्या वर भांडी भरून ठेवलेली आहेत मी। कूलर इकडं आणून ठेवलाय। हा बघा ही किचन तर मी अशी साफसफाई केली किचनची। आता कौतुक काय आहे ह्याच्यामध्ये, पण तुम्हाला सांगते ज्यावेळेस एकटी बाई का नाही घर सांभाळत असते ना 3 लेकरांबरोबर आणि ती लेकरं अजिबात हाताखाली मदत करत नाही ना त्यावेळेस का नाही घराचा उकिंडरा होतो आणि तो उकिंडरा फक्त त्याच बाईला काढावा लागतो की जी करणार आहे। तर बघा हे किचन मी असं आवरलेलं आहे सगळं आणि सुकट बोंबील पण मी असं ठेवते। आता चला आपलं बाहेरचं घर बघू। हे आपलं बाहेरचं घर, वर थोड्याशा जाळ्या झाल्या होत्या त्या काढल्या। ही आपल्या छोकुलीचा फोटो आहे बघा, ही असं सगळं काढलेलं आहे। तर इकडं पहिलं आपलं घड्याळ होतं ना, सगळे म्हणले की राधा काढ, त्याच्या खालनं यायचं जायचं नसतं म्हणून हा बघा इथं घड्याळ अडकवलंय। आणि आता ह्यो टाइम झालाय बघा, ह्यो टाइम झालाय अजून जेवण सुद्धा नाही काय नाही, सगळं घर आवरत होते। लेकरं घरी असल्यावर ना तर इतका वैताग येतो मला, काडीचं काम होत नाही। घरातलं त्या घरातलं करूच तर ह्या घरात राडा, ह्या घरातलं करूच तर त्या घरात राडा। त्याच्यामुळं का नाही लेकरं जेव्हा सगळे हाकलून लावून का नाही शाळेत तेव्हाच माझं घरातलं काम होतं। मग मी खायचं प्यायचं लांब ठेवते, तसं पण मला खाया प्यायला उल असंच नाही सोडा। पण सगळी लेकरं शाळेत गेली ना मग मी आवरायला चालू करते। तर मशीनचं हे ते इथलं सगळं आवरून ठेवलंय, मारणाची त्याच्यावर पण घाण निघली। ही सतरंज्या त्या दिवशी घेतल्या होत्या, कसं आता थंडी चालू झाली ना, थंडी चालू झाली ना हातरायलाच काय नव्हतं त्याच्यामुळं ही नाही का ही 500 रुपयाला 2 घेतलं मी। सतरंजा 500 रुपयाला 2 आणि ही ते सॉरी
250 रुपयाला 2 ही चादर सतरंजा घेतल्या आणि हे 250 रुपयाला. असं का नाही 500 रुपयात मी 3 घेतलं. एक सतरंजी हा बघा ह्याच्यावर एक हातरली आहे आणि एक इथं घडी घालून ठेवली आहे. कपाटाच्या खालनं ही, कारण छोकुलीला झाडून काढ म्हणलं ना, छोकुली काय करायचं इकडं पुढचं झाडायचं आणि कपाटाखाली मांडणी खाली हे लावायचे ना. आज का ना कोपरा सगळा का नाही झाडून घेतला आणि निरम्याचं पाणी करून अगोदर का नाही स्वच्छ असं पुसून घेतलं आणि परत का नाही फिनेलच्या पाण्याला एकदा पुसून घेतलं, असं 2दा. त्याच्यामुळं अजूनच लेट झालं. आणि का ना कोपरा झाडायचा म्हणलं तर विचार करा किती उशीर लागतो जवळजवळ झाडू मारायला आणि त्या किचनच्या ह्याच्या खालची घाण घुण काढायला, म्हणजे नाही का आपलं डाळी दुळी साखर ही ती सांडती, मग तिथलं ही ती काढायला पूर्ण 1 तास गेला नुसता झाडू मारायला. आणि पुसायला काय नाही 10-15 मिनिटामध्ये तर मी पुसून काढलं. मला तसं झाडून पुसून काढायची सवय आहे. सकाळी हे सगळं पटांगण झाडून काढलं. इथं तर सगळं कुत्र्यावांना राडा केलता, म्हणजे घरी नसलं ना एवढं येड्यासारखं होतं. हे बघा हे आपला वटा पण सगळा पूर्ण झाडून झटकून काढलेला आहे. बघा हे सगळं का नाही भंगाराचं आहे, पण ह्याला कोणी घे नाहीच बघा. एकातच ते खुर्ची मोडलेली ही ते भंगारवाली म्हणली आम्ही असली खुर्ची घेत नाही. आज माझं प्लॅनिंग आहे बरं का, एवढं सगळं एवढं थोडंसं गवत राहिलं तेवढं गवत काढून टाकावा आणि हे आपलं सारवून ही काढून घ्यावं. हे बघा ही सारवल्यावर तर लय गोड दिसतं. काल आल्या का नाही ही नेट बांधून घेतलंय, कारण का नाही शेरड काय काय होते ते माहिती का, थोडी जरी सापट राहिली का नाही त्या सापटीतनं लगेच शेरड आतमध्ये येणार. तुम्हाला सांगते 1-1 वर्षाची झाडं होती बघा, शेरडांना अजिबात ठेवलं नाही. आता काय जित्राबाला तर काय म्हणणार आहे आपण. हा बघा हे असं झाड खाऊन टाकले ते शेंडच नेमके हा का शेरडांना हाणले ते करांडले ते. 1-1 वर्ष झालं ह्या झाडांना. ही झाड खाल्लंय हा बघा, हिथलं आंब्याचं झाड खाल्लंय हा बघा, ही आंब्याचं खाल्लंय हा बघा, नुसतं करांडा हाणलाय. मग म्हणलं ही कसं आहे माहिती आहे का, ही असं इकडं जातं ना त्याच्यामुळं म्हणलं ही खाल्लं असेल कदाचित. आता नीटच बांधून घेतलं. आता इथं धाणं धुवायला व्यवस्थित फरशा ही करून घेते, पण त्याच्या अगोदर काहीतरी खाते. पपईच्या झाडाला हवा का आपली पपई एवढी फुलं आल्या ते हवा का. गवती चहा सुद्धा शेरडांना हाणलाय वरचा करंडा. हे तर एक झाड होतं मटक्याच्या खाली होतं ना, तर ती पण खाऊन टाकलं शेरडांना. परत अजून हिथं एक होतं ती पण खाऊन टाकलं. आता इथं सीताफळीची झाडं राहिले ते तेवढे आणि तीच सोडा अजून शेरडांना हे बघा हिथं ही बी खाऊन टाकलं या. हा बघा ही पण खाल्लंय. काय करता जित्रा भाई जनावर काय खाल्लं आता काय करता बोलून म्हणून काय होणार आहे का. तर चला आता मी चालली दुकानाला. गाड्याच्या खालून हे ते लय कागद नुसतं घरी नसलं एक दिवस की काय नाही सगळा राडाच उठतो या. ही मगाशी काढलेला आहे आता ती राहिलं या, पण ते संध्याकाळी झाडू मारताना ते जाईल. पण हा का सध्या तर दारात असं वाटतं. आमच्या इथं आलं का नाही बऱ्याच जणांना लय करमतं. तर चला आता मी चालली दुकानला. साफसफाई झाली या. परत चला आज काय आहे तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला थोडीशी पूजा करायची. त्यासाठी मी साडी पांढरी ही ती काढून ठेवलेली आहे. अगोदर खाते आणि मग तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायचं भेटेल. तर चला बाय.